यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आता लोकसेवा हक्क कायद्याने बसणार दणका। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर। महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 चे कलम 30 नुसार विविध नागरी सेवा व त्या लोकसेवांची सूची तसेच त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे आणि ती सेवा नागरिकांना देण्यासाठी किती दिवसांचा कालावधी लागू शकतो याबाबतचे सोलापूर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांच्या सहीने सविस्तर प्रसिद्धीकरण महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाले आहे। यानुसार आता यावेळेस ती सेवा देणे महापालिका अधिकाऱ्यांवर बंधनकारक करण्यात आले आहे। बांधकाम परवाने, सार्वजनिक जागेवर बॅनर तसेच होर्डिंग बसवणे, लेआउट मंजूर करणे, ड्रेनेजच्या तक्रारी, नळगळती, मक्तेदार नोंदणी, मालमत्ता कराची बिले, अग्निशमन दाखला घेणे आदी विविध प्रकारच्या 79 सेवा ठरवून दिलेल्या कालावधीत देणे आता महापालिकेच्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार बंधनकारक झाले आहे। त्यामुळे आता या कायद्याचा सोलापूर शहरवासियांनी जास्तीत जास्त वापर करणे गरजेचे आहे। अधिकार नसताना 87 लाख रुपये बँकेतून काढल्याप्रकरणी सोलापूरच्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉक्टर अशोक उपाध्याय यांना करण्यात आले निलंबित। आज दुपारी 1 वाजता सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिरापासून सुरू होणार जगन्नाथ रथयात्रा महोत्सव 4 पुतळा छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाळीवेस, कन्नाथ चौक, दाजीपेठ मार्गे व्यंकटेश मंदिरात रथोत्सव मिरवणुकीचा होणार समारोप। महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, विमानतळ प्राधिकरणाच्या अंजली शर्मा, उपजिल्हाधिकारी सदाशिव पडदुणे यांनी होडगी रोड विमानतळ परिसराची केली पाहणी। अतिक्रमण करणाऱ्यांना नोटिसा काढल्या जाणार। महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मनोहर सपाटे विरुद्ध सोलापुरातील मराठा समाजातील नेते झाले एकत्र। आज दुपारी सपाटे यांच्या प्रतिमेस जोडेमार आंदोलन होणार। सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पुढाकार घेतल्यामुळे 108 या आरोग्य खात्यातील रुग्णवाहिकांच्या चालकांचा संप घेण्यात आला मागे। लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे बाथरूम फिटिंग्स, कमोड, वॉश बेसिन, मिरर, जकोजी फिटिंग्स, एन्क्लोजर, स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस व वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लाइंड लॅमिनेट्स, नवीन WIT कॉलेज समोर सोलापूर। मोबाईल 9511 8790 67। Spenka Premium Water with added mineral quality and experts in water manufacturing, available in 1 liter, 500 ml and 200 ml. Contact 7385460039. Office 6 Cross Road, Commercial Complex, जुना पुणे नाका, सोलापूर। तब्बल 41 कोटी रुपयांचा GST बुडवल्याप्रकरणी बार्शीतील महावीर सेल्स कॉर्पोरेशन आणि महावीर एंटरप्राइजेसचे व्यापारी निलेश जैन यांचा जामीन कोर्टाने फेटाळला। आता अटक होणार। संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज खुडूस पाटी येथे होणार गोल रिंगण आणि त्यानंतर वेळापूरमध्ये असणार आजचा मुक्काम। अकलूजमधून निघून संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात आज माळीनगर येथे होणार उभे रिंगण। बोरगावमध्ये असणार आज पालखीचा मुक्काम। पंढरीत चंद्रभागेच्या नदीपात्रात अजून आहे मोठ्या प्रमाणावर पाणी। वळवंटातील अनेक मंदिरांना पाण्याचा वेढा। 2 दिवसात पाणी कमी करण्याचे प्रशासनासमोर आव्हान। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या पंढरपूर दौऱ्यावर। पंढरपुरातील सेवा सुविधांचा घेणार आढावा। शासनाच्या माहिती व जनसंपर्क खात्याच्या वतीने संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत संवादवारी उपक्रम सुरू। शासनाच्या विविध योजनांची दिली जात आहे माहिती। पंढरपूर वारी दरम्यान मृत्यू झाल्यास वारकऱ्याला 4 लाखांची आर्थिक मदत, शासनाचा मोठा निर्णय। गुन्ह्यातून नाव कमी करण्यासाठी 5 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यातील मोबिन शेख याला अँटी करप्शनने घेतले ताब्यात। शालार्थ आयडी घोटाळ्याची व्याप्ती राज्यभर असल्यामुळे 3 महिन्यात होणार SIT मार्फत चौकशी, शिक्षण मंत्र्यांची घोषणा।
जन्मोजन्मीचं, विश्वास पिढ्यानपिढ्याचा. विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे 4 पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन RS मोगले विवाह कलेक्शन. पैठणी, सिल्क साडी, इरकली, बनारसी शालू, कंची सिल्क, ब्राइडल घागरा, ड्रेस मटेरियल, शूटिंग व शर्टिंग. RS मोगले 1929 पासून, साठी गल्ली, सोलापूर. मुंबईतील वरळीमध्येच होणार उद्धव आणि राज ठाकरे यांचा 5 जुलै रोजी सकाळी 10 वाजता विजयी मेळावा. 20 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येणार. जानेवारी ते मार्च 2025 या 3 महिन्यांच्या कालावधीत राज्यात 767 शेतकऱ्यांनी केल्या आत्महत्या. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांची माहिती. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू रवींद्र चव्हाण झाले भाजपचे प्रदेशाध्यक्ष. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीचे भाजपसमोर मोठे आव्हान. एप्रिल-मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील 75,355 हेक्टर शेतीचे नुकसान. 213 कोटी रुपयांची एकूण नुकसान भरपाई देण्यासंदर्भात शासन पातळीवर प्रयत्न सुरू. त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा GR जारी. पुनर्विचारासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. नवी समिती 3 महिन्यात आपल्या शिफारशी सादर करेल. Kia, movement that inspires. जून महिन्यात GST मधून केंद्र सरकारच्या तिजोरीत जमा झाले 1,84,000 कोटी रुपये. मे महिन्याच्या तुलनेत GST संकलन घटले. अमरनाथ यात्रेला उद्यापासून होणार सुरुवात. आजवर 3 लाख भाविकांनी केली नोंदणी. सुरक्षेसाठी 2 लाख जवान करण्यात आले तैनात. बेंगलोर चेंगराचेंगरी प्रकरणात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ जबाबदार. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाचा ठपका. 2014 मध्ये भारतात होते 25 कोटी इंटरनेट कनेक्शन. आजच्या आकडेवारीनुसार सध्या आहेत 97 कोटींहून अधिक इंटरनेट कनेक्शन. 2036 मध्ये भारतात ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यासाठी केंद्र सरकारने खेलो इंडिया पॉलिसी 2025 ला दिली मान्यता. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.